तर परमेश्वराची स्तुती असो, आजचा दिवस आपल्यासाठी दिलेला आहे देवानं. तर आज आपण काही वचनावर मनन करणार आहोत आणि 20 पासून तर 24 पर्यंत. आणि याच्यामध्ये म्हटलेलं आहे, तेव्हा ज्या नगरामध्ये त्याने सर्वात जास्त चमत्कार केले होते, त्या नगरातील लोकांनी पश्चाताप केला नाही. म्हणून येशूने त्यांना दोष दिला. आता प्रभू येशू ख्रिस्त नगरानगरामध्ये जात होता, फिरत होता, लोकांना सांगत होता, देवाच्या राज्याबद्दल सांगत होता. आणि लोक खूप सारे चिन्ह चमत्कार ऐकून सुद्धा ऐकत नव्हते. आणि त्यामुळे येशू त्यांना त्यांना दोष देतो आणि येशू त्यांना म्हणतो, "हे खोराजीना नगरा, तुझा धिक्कार असो. हे बेतसैदा नगरा, तुझा धिक्कार असो. कारण तुमच्यामध्ये जी पराक्रमाची कृत्ये करण्यात आली, ती जर सोर व सिदोन यांच्यामध्ये केली असती, तर त्यांनी त्यांनी त्वरेने पूर्वीच गोनपाट नेसून व अंगाला राख फासून पश्चाताप केला असता." परमे प्रभू येशू ख्रिस्त त्या सर्वांना धिक्कारतो, म्हणतो. त्यांना बोलतो प्रभू येशू ख्रिस्त. त्यांना त्यांना धिक्कार करतो. कारण तो म्हणतो, की एवढे चिन्ह चमत्कार पाहून सुद्धा तुम्ही विश्वास करत नाही. एवढे चिन्ह चमत्कार तुम्ही पाहिलेले आहेत आणि तरी सुद्धा तुम्ही विश्वास करत नाही. म्हणून येशू म्हणतो, की जर काही अशा जे लोकांनी ऐकला असता, त्यांनी समजून जर घेतलं असतं, त्यांनी मागच पश्चाताप केला असता. त्यांनी पश्चाताप करून करून ते देवाकडे आले असते. पण प्रभू येशू ख्रिस्ताने एवढे काही चिन्ह चमत्कार केले, सर्वांनी पाहिले, तरी सुद्धा ते ऐकत नव्हते. तरी सुद्धा त्याच्यावर विश्वास करत नव्हते. प्रभू येशू ख्रिस्त त्यांना दोष देतो, धिक्कारतो, त्यांना म्हणतो. आणि पुढे जर आपण वचन वाचलं, त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, "पण मी तुम्हाला सांगतो की न्यायाच्या दिवशी सोर व सिदोन या शहरांना तुमच्यापेक्षा अधिक सोपे जाईल." प्रभू येशू ख्रिस्त या वचनामध्ये आपल्याला सांगतो, तो म्हणतो की अधिक तुम्हाला सोर व सिदोन जे शहर आहे, त्याच्यापेक्षा अधिक तुम्हाला सोपे जाईल. म्हणजे खूप साऱ्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताने चिन्ह चमत्कार केलेले पाहून सुद्धा विश्वास केला नाही. त्यांनी पश्चाताप केला नाही. त्यांनी गोंदताट नेसले नाही आणि त्यांनी त्यांचं मन परिवर्तन केलं नाही. ते प्रभू येशू ख्रिस्ताकडे आले नाही. तर मग मग त्यांना किती न्यायाच्या दिवसामध्ये त्यांना किती अवघड जाईल. किती त्यांना त्या गोष्टी त्यांना त्यांना वाटणार. तेच प्रभू येशू ख्रिस्त यांना या वचनाद्वारे इथं सांगतो, म्हणतो. त्यांना सांगतो, की किती कसं होईल न्यायाच्या दिवसामध्ये. तुम्ही काय विचार करणार त्यावेळेस मग. आणि वचन 23 मध्ये म्हटलेलं आहे, "आणि तू कफरनहूम शहरा, तू आकाशापर्यंत उंच होशील काय? तू नरकापर्यंत खाली जाशील जाशील. कारण जे चमत्कार तुझ्यामध्ये करण्यात आले, ते जर सदोमात करण्यात आले असते, तर ते नगर आतापर्यंत टिकले असते." आता इथं सांगण्यात आलेलं आहे सदोमाचं एक. सदोमाबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताने सांगण्यात आलेलं आहे. तर आपल्याला सदोमाबद्दल आपल्याला माहित आहे, की सदोम शहरामध्ये काय झालं. तेथील लोकांनी पश्चाताप केला नाही. तेथील लोकांनी खूप घाणेरडे होते. ते देवाच्या इच्छेप्रमाणे चालत नव्हते. देवाला महत्त्व देत नव्हते. आणि त्यामुळं आपण तिथं पाहतो, की परमेश्वराने त्या सदोम आणि गमोरा या शहराचा नाश केला. आणि आणि ते ते शहर टिकाव करू शकले नाही. तसेच जे प्रभू येशू ख्रिस्त या वचनाद्वारे आपण पाहायला जर त्यांना त्यांच्यामध्ये चिन्ह चमत्कार केले प्रभू येशू ख्रिस्ताने. त्यांना सांगितलं तरी ते विश्वास करत होते. मग त्यांचंही न्यायाच्या दिवशी टिकावं लागणार आहे काय? त्यांचंही न्यायाच्या दिवशी टिकावं लागणार आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त इथं सदोम आणि गमोरा याचं जे जे शहर आहे, इथं तो म्हणतोय, की जसं जे सदोम शहराचा नाश झाला, जसं सदोम शहराचा परमेश्वर नाश केला, तसंच जर विश्वास कोणी केला नाही, पश्चाताप केला नाही आणि परमेश्वराकडे त्यांचं मन जर त्यांनी वळवलं नाही, तर त्यांचंही तसंच होईल. सदोम आणि गमोरा शहरासारखं त्याचाही नाश होऊन झाला न्यायाच्या दिवशी. आणि पुढे जर आपण पाहिलं, वचन 24 मध्ये म्हटलेलं आहे, "पण मी तुम्हाला सांगतो की न्यायाच्या दिवशी तुमच्यापेक्षा सदोम शहराला सोपे जाईल." म्हणजे जर सदोम शहराचा एवढा प्रकारे नाश होऊन प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो की त्या शहराला सोपे जाईल. तर ज्या लोकांनी पश्चाताप केला, तर ज्या लोकांनी त्यांचं मन वळवलं नाही, देवाकडे त्यांनी त्यांचं मन वळवलं नाही, ते आकर्षित झाले नाही, त्यांनी ते पाहून सुद्धा गोष्टी त्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास केला नाही, तर त्यांना किती कठीण जाईल, त्यांना किती भारी जाईल. मग आपण या सर्व वचनामधून एक गोष्ट शिकू शकतो, की जे काही आपण परमेश्वरामध्ये आहोत, आपण आपण आपल्या जीवनामध्ये चिन्ह चमत्कार पाहत आहोत काय, आपण परमेश्वर विश्वास केला पाहिजे. आपण पश्चाताप केला पाहिजे. देवाचं वचन आपल्याला काय सांगतं, ते आपण समजून घेतलं पाहिजे आणि समजून घेऊन ते आपल्या जीवनामध्ये आपण लागू करून त्याप्रमाणे आपण चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर आपण असं जर करतो, तर आपला कोणत्याही प्रकारे नाश होणार नाही. आपण कोणत्याही प्रकारचा आपण नरकाकडे जाणार नाही.
आपलं कोणत्या प्रकारचे नुकसान होणार नाही, तर आपण जे अनंत काळचे जीवन आहे ते आपण प्राप्त करून घेऊ शकू. जे अनंत काळचे जीवन आहे ते आपण प्राप्त करू. असं